हॅलो फ्रेंड्स, लेट्स लर्न इंग्लिश मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत इंग्लिशचे असे काही ॲडव्हान्स स्ट्रक्चर्स जे आपण आपल्या डेली लाईफ मध्ये दररोज यूज करतो. तर हे स्ट्रक्चर्स मी तुम्हाला सांगणार आहे अगदी सोप्या भाषेत, जेणेकरून या स्ट्रक्चर्सचा यूज तुम्ही तुमच्या डेली कॉन्व्हर्सेशन मध्ये अगदी इझिली करू शकाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक बघा. फ्रेंड्स, अशा प्रकारचे शब्द आपण नेहमीच ऐकतो किंवा बोलतोही, जसे की कधी कधी, जे काही, आत्ताच, अजूनही किंवा कुठेही. तर या शब्दांचा अर्थ काय होतो किंवा यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तर हे सर्व आपण आज शिकणार आहोत. यासोबतच यांचे एक्झाम्पल्स देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपला फर्स्ट वर्ड आहे आत्ताच, ज्याचा अर्थ होतो जस्ट नाव. आत्ताच याला आपण काय म्हणणार? जस्ट नाव. तर एक्झाम्पल बघा, मी आत्ताच त्याला पाहिले. आपण म्हणतो ना, मी आत्ताच त्याला पाहिले, तेव्हा आपण म्हणणार आय सॉ हिम जस्ट नाव. आय सॉ हिम जस्ट नाव. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, ती आत्ताच गेली, तेव्हा आपण काय म्हणणार? शी वेंट जस्ट नाव. ती आत्ताच गेली, शी वेंट जस्ट नाव. मी आत्ताच आलो. आपण नेहमीच हे वाक्य बोलतो, मी आत्ताच आलो किंवा मी आत्ताच आली, तेव्हा आपण काय म्हणणार? आय हॅव कम जस्ट नाव. आय हॅव कम जस्ट नाव. अशा प्रकारे आपण जस्ट नावचा यूज करून सेंटेन्सेस बनवू शकतो. नेक्स्ट वर्ड आहे कधी कधी, ज्याचा अर्थ होतो समटाइम्स. कधी कधी यासाठी आपण यूज करणार समटाइम्स. एक्झाम्पल बघा, कधी कधी मी उशिरा उठते. आपण म्हणतो ना की कधी कधी मी उशिरा उठते, तेव्हा आपण काय म्हणणार? समटाइम्स आय वेक अप लेट. समटाइम्स आय वेक अप लेट. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, कधी कधी मी विसरतो. काय म्हणतो आपण? कधी कधी मी विसरतो, तेव्हा आपण म्हणणार समटाइम्स आय फॉरगेट. नेक्स्ट एक्झाम्पल, कधी कधी मला तिची आठवण येते, तेव्हा आपण काय म्हणणार? समटाइम्स आय मिस हर. सिम्पली आपण म्हणणार. नेक्स्ट वर्ड बघा, जेव्हाही. जेव्हाही यासाठी आपण यूज करतो व्हेन एव्हर. व्हेन एव्हर. एक्झाम्पल बघा, जेव्हाही तू फ्री असशील मला फोन कर. आपण म्हणतो ना आपल्या फ्रेंड्सला, जेव्हाही तू फ्री असशील तेव्हा मला फोन कर, तेव्हा आपण म्हणणार व्हेनेवर यू आर फ्री कॉल मी. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, जेव्हाही तू बोलवशील मी येईल, तेव्हा आपण म्हणणार व्हेनेवर यू कॉल आय विल कम. व्हेनेवर यू कॉल आय विल कम. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, जेव्हाही मी निराश असते तेव्हा मी गाणे ऐकते. आपण बरेचदा असे सेंटेन्सेस यूज करतो की जेव्हाही मी दुःखी असते तेव्हा मी गाणे ऐकते, तेव्हा आपण म्हणणार व्हेनेवर आय एम सॅड आय लिसन टू म्युझिक. नेक्स्ट वर्ड आहे जे काही किंवा काहीही. तर या दोन्ही शब्दांसाठी आपण यूज करतो व्हॉट एव्हर. काय यूज करतो आपण? व्हॉट एव्हर. एक्झाम्पल बघा, काहीही झाले तरी मी तुझ्या सोबत राहील. आपण असं वाक्य नेहमीच बोलतो की काहीही झाले तरी मी तुझ्या सोबत राहील किंवा तुझी साथ देईल, तेव्हा आपण म्हणणार व्हॉट एव्हर हॅपन्स आय विल बी देअर फॉर यू. व्हॉट एव्हर हॅपन्स आय विल बी देअर फॉर यू. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, जे काही कर ते चांगले कर, तेव्हा आपण म्हणणार व्हॉट एव्हर यू डू डू इट वेल. व्हॉट एव्हर यू डू इट वेल. जे काही उपलब्ध असेल मी खाईल, तेव्हा आपण म्हणणार व्हॉट एव्हर इज अवेलेबल आय विल ईट. व्हॉट एव्हर इज अवेलेबल आय विल ईट. नेक्स्ट वर्ड आहे कुठेही, ज्याचा अर्थ होतो एनिवेअर. कुठेही, एनिवेअर. एक्झाम्पल बघा, तुम्ही कुठेही बसू शकता. आपण म्हणतो ना की बरीच जागा आहे, तुम्ही कुठेही बसू शकता, तेव्हा आपण म्हणणार यू कॅन सिट एनिवेअर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, तू कुठेही जाऊ शकते, तेव्हा आपण म्हणणार यू कॅन गो एनिवेअर. तू कुठेही जाऊ शकते, यू कॅन गो एनिवेअर. मला कुठेही जायला आवडेल. जेव्हा कोणी आपल्याला विचारते की तुला माझ्यासोबत कुठे जायला आवडेल, तेव्हा आपण म्हणू शकतो आय लाईक टू गो एनिवेअर. आय लाईक टू गो एनिवेअर. नेक्स्ट वर्ड आहे पुन्हा पुन्हा, आणि यासाठी आपण यूज करतो अगेन अँड अगेन. पुन्हा पुन्हा, अगेन अँड अगेन. एक्झाम्पल बघा, ती पुन्हा पुन्हा एकच चूक करते. जर आपल्याला म्हणायचं आहे की ती पुन्हा पुन्हा एकच चूक करते, तेव्हा आपण म्हणणार शी रिपीट्स द सेम मिस्टेक अगेन अँड अगेन. शी रिपीट्स द सेम मिस्टेक अगेन अँड अगेन. मी त्याला पुन्हा पुन्हा फोन केला, तेव्हा आपण काय म्हणणार? आय कॉल्ड हिम अगेन अँड अगेन. मी त्याला पुन्हा पुन्हा कॉल केला, आय कॉल्ड हिम अगेन अँड अगेन. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, तू एकच प्रश्न पुन्हा पुन्हा का विचारत आहेस. जर आपल्याला म्हणायचं आहे तू एकच प्रश्न पुन्हा पुन्हा का विचारत आहेस, तेव्हा आपण म्हणणार
Why are you asking the same question again and again? Why are you asking the same question again and again? नेक्स्ट वर्ड बघा, काही झालं तरी किंवा कसेही यासाठी आपण यूज करणार एनी हाव. आणि एक्झाम्पल बघा, काही झालं तरी मी तिथे पोहोचणार असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपण म्हणू शकतो आय विल रीच देअर एनी हाव. आय विल रीच देअर एनी हाव. कसेही करून आज ये जर आपल्याला म्हणायचं असेल की तू काहीही करून कसेही करून आज ये, तेव्हा आपण म्हणणार कम टुडे एनी हाव. कम टुडे एनी हाव. नेक्स्ट एक्झाम्पल, कसेही करून मला भेट, तेव्हा आपण म्हणणार मीट मी एनी हाव. कसेही करून मला भेट, मीट मी एनी हाव. तर अशा प्रकारे आपण एनी हावचा यूज करत असतो. नेक्स्ट वर्ड बघा, एनीवे. तरीही, तसेही किंवा असो यासाठी आपण यूज करणार एनीवे. एक्झाम्पल बघा, मी आजारी आहे तरीही मी शाळेत जाईल, तेव्हा आपण म्हणणार आय एम सिक बट एनीवे आय विल गो टू स्कूल. आय एम सिक बट एनीवे आय विल गो टू स्कूल. नेक्स्ट एक्झाम्पल, तसेही मला तिच्याशी बोलायचं नाही, तेव्हा आपण काय म्हणणार एनीवे आय डोंट वॉन्ट टू टॉक टू हर. तसेही मला तिच्याशी बोलायचं नाही, एनीवे आय डोंट वॉन्ट टू टॉक टू हर. तसेही मला काहीच माहित नाही जर आपल्याला म्हणायचं आहे तसेही मला काहीच माहित नाही, तेव्हा आपण म्हणणार एनीवे आय डोंट नो एनिथिंग. एनीवे आय डोंट नो एनिथिंग. नेक्स्ट वर्ड आहे अजूनही आणि याचा अर्थ होतो स्टील. अजूनही, स्टील. एक्झाम्पल बघा, तो अजूनही काम करत आहे जर आपल्याला म्हणायचं आहे तो अजूनही काम करत आहे, तेव्हा आपण म्हणणार ही इज स्टील वर्किंग. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, मला अजून भूक आहे. जर आपल्याला म्हणायचं आहे मला अजून भूक आहे, होते ना असं कधीतरी की आपण काहीतरी खातो पण तरी आपल्याला भूक असते, तेव्हा आपण म्हणणार आय एम स्टील हंग्री. मला अजून भूक आहे, आय एम स्टील हंग्री. मी अजूनही तुझ्यावर विश्वास करते, तेव्हा आपण म्हणणार आय स्टील बिलीव्ह इन यू. मी अजूनही तुझ्यावर विश्वास करते, आय स्टील बिलीव्ह इन यू. अशा प्रकारे आपण स्टीलचा यूज करून सेंटेन्सेस बनवू शकतो. नेक्स्ट वर्ड आहे तोपर्यंत. तोपर्यंत यासाठी आपण यूज करणार अंटिल. आता एक्झाम्पल बघा, जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत जाऊ नको, तेव्हा आपण म्हणणार डोंट लिव्ह अंटिल आय कम बॅक. डोंट लिव्ह अंटिल आय कम बॅक. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत डोळे उघडू नको. स्पेशली असे वाक्य आपण तेव्हा बोलतो जेव्हा आपल्याला एखाद्याला सरप्राईज द्यायचं असते, तर आपण काय म्हणणार डोंट ओपन युअर आईज अंटिल आय से. डोंट ओपन युअर आईज अंटिल आय से. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, पाऊस थांबेपर्यंत मी इथेच थांबणार आहे, तेव्हा आपण काय म्हणणार आय विल स्टे हिअर अंटिल इट स्टॉप्स रेनिंग. आय विल स्टे हिअर अंटिल इट स्टॉप्स रेनिंग. तर फ्रेंड्स, आज आपण जे काही स्ट्रक्चर शिकलो ते पाहिल्यानंतर तुम्हाला कळलं असेल की यांचा यूज आपण डेली रुटीनमध्ये दररोज करतो किंवा जास्तीत जास्त करतो. तर या स्ट्रक्चर्सची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्ही हे तुमच्या डेली रुटीनमध्ये यूज करू शकाल. तर फ्रेंड्स, आता मी तुम्हाला काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स देत आहे. यांची इंग्लिश काय होईल, यांना इंग्लिशमध्ये तुम्ही कसं बोलणार हे तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा. आणि आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.